चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गालबोट लागलेला आहे. वातावरण गरमागरम झालेलं आहे. काल ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर हल्ला झालेला आहे. नेमकं काय घडलं, काय सत्य आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम सचिनजी, आपली तब्येत कशी आहे? तब्येत आता ठीक आहे माझी. नेमकं काय काय लागलेलं आहे तुम्हाला? परवा दिवशी काल 5:30 ते 6 दरम्यान मी माझ्या प्रभागामध्ये होम टू होम प्रचार करत होतो, डोर टू डोर. आणि मंगलनगरच्या 3 नंबरच्या लेनमधून बाहेर पडलो आणि 4 नंबरमध्ये प्रवेश करणार तितक्यात तिथं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जयदीप संपत माने असेल, आकाश हेगडे होता, सनी चव्हाण होता, अक्षय कास्तकर होता, हे सगळेजण तिथं थांबले होते. आणि चालताना अचानक त्यांनी रस्ता अडवला आणि एक शब्दही न बोलता माझ्यावरती डायरेक्ट हल्ला चालू केला. म्हणजे चारही बाजूनी माझ्यावरती हल्ला ज्यावेळेस झाला त्यावेळेस माझी कपडे फाडली, सोन्याच्या चैनी तोडल्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आणि मी खाली पडल्यानंतर सिमेंटचा ब्लॉक उचलून डोक्यात देखील मारायचा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने मी त्यातून बचावलो. आणि त्याच्यानंतर मग तिथं पूर्णतः सर्व लोक जमली, पोलीस यंत्रणा तिथं आली आणि मग पांगवापांग झाली. सर्व लोकांना हे केलं. एकंदरीतच पूर्ण हे जे षडयंत्र आहे त्यांनी पूर्ण प्री प्लॅन्ड ऍक्ट होता हा त्यांचा. त्यांनी मारायचं पूर्ण कट रचला होता. सुदैवाने मी त्यातून बचावलो. काही झटापट झाली, काही फुटेज बाहेर पडते, त्यामध्ये आपल्याही गटाकडून त्यांना मारहाण झाली असे फुटेजमध्ये दिसतं. आता तो जो फुटेज ऍक्च्युली जो मी मलाही काही वेळापूर्वी दाखवला, तो जो फुटेज आहे तो प्रकार घडल्यानंतरचा फुटेज आहे. जेव्हा संतप्त लोक, त्या परिसरातले लोक संतप्त होते आणि जे 2 लोक सापडले ज्यांनी ऍक्च्युअल मारहाण केली होती मला, ती लोक सापडल्यानंतर त्यांना त्या परिसरातल्या सर्व लोकांनी, नागरिकांनी चोप दिलेला आहे. त्या परिसरामध्ये जी लोक पाहत होती, त्या वॉर्डातली लोक, तर त्यांनी पाहिला हा बेहाड हल्ला, एकट्याला गाठून मारण्याचा जो प्रकार आहे तो उत्तर लोकांनी दिलेला आहे त्याला. आणि सराईत गुन्हेगार मोक्यामधला आरोपी जयदीप माने आणि त्याच्या टोळीतली ही सर्व मंडळी आहेत, हे सर्व कार्यकर्ते त्याचे कार्यकर्ते आहेत, हे सर्व सराईत गुन्हेगार आहेत. त्या परिसरामध्ये हे सगळे सर्रासपणे दादागिरी करत असतात. आणि मी गतवेळीच्या निवडणुकीमध्ये जयदीप माने हा माझा प्रतिस्पर्धी देखील होता आणि आपण भारतीय जनता पार्टीचं त्याला तिकीट असताना सुद्धा आपण त्याचा पराभव केला होता. याची सल त्याच्या मनात आहे. आणि आदित्यजींचा जो रोड शो झाला होता 2 दिवसापूर्वी, त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा, नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. त्याच्यामुळे त्यांना ते पाहवलं नाही. निश्चितपणे चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. आणि या विजयामध्ये हा विजय होऊ नये यासाठी दबावतंत्र सर्व यंत्रणा हाताशी धरून त्यांनी हाकट करून मला संपवण्याचा प्रयत्न केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या काही संबंधित नेत्यांची तुम्हाला विचारपूस झाली का तब्येतीची, किंवा काय त्यांचा मेसेज आला तुम्हाला? आमचे संपर्कप्रमुख सन्माननीय सचिन भाऊ अहिर, तसेच उद्धवजी ठाकरे साहेब या सर्वांनी माझ्याशी संपर्क साधला. परंतु मी ओटीमध्ये होतो, ऑपरेशन थिएटरमध्ये असताना माझी पत्नी वर्षा हिच्याकडे मोबाईल होता आणि त्यावेळी उद्धवजी स्वतः बोलले आणि कोणतीही अडचण असेल तब्येतीची विचारपूस केली आणि कोणत्याही याच्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, मी उद्या परत सचिनशी बोलतो. म्हणजे काल ते म्हटले होते की आज माझ्याशी परत बोलतील. परंतु पक्षाचे सर्व नेते, अजितदादांचे देखील सचिव या ठिकाणी आले होते, अजितदादांचा देखील फोनवर संपर्क झाला, नीलमताई गोरेंनी देखील माझ्याशी संपर्क साधला, दानवे साहेबांनी देखील संपर्क साधलेला आहे आणि सर्व नेते मंडळी, राऊतसाहेब सुद्धा, हे सर्व नेत्यांनी माझी विचारपूस केलेली आहे आणि सर्वांनी माझ्या पाठीशी उभे असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेमकं जे हल्ला तुमच्यावर जे हल्लेखोर होते त्यांना तुम्ही ओळखता का? नेमकं मी सर्व हल्लेखोरांना ओळखतो, कारण की मी त्या परिसरामध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे आणि ही सर्व जे हल्लेखोर आहेत तिथेच राहणारी पोरं आहेत. वास्तविक पाहता या सर्वांची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. याच्या अगोदर देखील त्या परिसरामध्ये अनेक नागरिकांना त्रास देण्याचं काम या गुन्हेगारांच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. गेल्या काही दिवसापासून आपण बघतो तर गेल्या 4 दिवसातच 4 महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांना धमकी आलेली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांकडेही पत्र लिहिलेलं आहे. कसं पाहता याकडे? आज काल तुमच्यावर हल्ला झालाय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपला देश जो आहे तो हुकुमशाहीकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टी असेल, त्यांच्यासोबत गेलेले गद्दार खासदार असतील, आमदार असतील, हे सर्वजण मिळून हुकुमशाही करू पाहतायत. सर्व यंत्रणांना हाताशी धरून जो या सरकारच्या विरोधात बोलेल त्याला संपवण्याचं कट आणि प्लॅनिंग हे करतायत. त्यांना हुकुमशाही करायची आहे, परंतु
हा जो काही त्यांचा सर्व सुरू असलेला खेळ आहे, हा जो काही डाव ते आखतायत, निश्चितपणे या महाराष्ट्रातली जनता, भारतातली जनता ते सहन करणार नाही. हे जे हल्ले होत आहेत, जे गुन्हे दाखल होत आहेत, ज्या पद्धतीने आमच्यावरती अन्याय केला जातोय, याला वाचा फोडण्याचं काम या महाराष्ट्रातला मतदार आणि या भारतातला मतदार नक्की करेल आणि त्याचं उत्तर त्यांना मतपेटींमधून नक्की मिळेल. उद्धव साहेब किंवा आदित्य ठाकरे हे तुम्हाला भेटायला येणार असं काही ठरलंय का? उद्धव साहेबांनी काल फोनवर देखील विचारपूस केलेली आहे आणि आदित्यजींनी देखील माझी विचारपूस केलेली आहे. परंतु आजचं जे साहेबांचं जे काही शेड्यूल आहे त्याची मला आता तरी काही कल्पना नाही. धन्यवाद, काळजी घ्या. तर हे होते सचिन भोसले की काल जो हल्ला झाला तो हल्ल्याची जी काही आपबीती घडली ती त्यांनी सांगितलेली आहे. हुकुमशाहीकडे देश चाललेला आहे. या निवडणुकीमध्ये विरोधकांना पराभवाची भीती आहे, यामुळे असल्या प्रकारचा हल्ला आमच्यावर केला जातोय असं त्यांनी आता आपल्याशी बोलताना मत व्यक्त केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये किंवा या लाईव्हमध्ये आपण थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन